मोठी बातमी समोर येते। पिंपरी चिंचवडमधनं मोशीतल्या दुर्घटनेतील इमारतीखाली 3 जण दिसलेले आहेत। तिघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत। आतापर्यंत 8 जण हे अजूनही याच इमारतीमध्ये अडकलेले आहेत आणि त्यापैकी आता 3 जण दिसले, त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडनं। अजिंक्य, काय सध्याचे अपडेट्स? 3 जण दिसले असं कळतंय? प्रज्ञा, अगदी बरोबर आहे। त्या दुर्घटनेमध्ये तळमजल्यात 8 जण अडकलेले आहेत। त्यापैकी 3 जण आता या रेस्क्यू टीमला दिसलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचा सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं सध्या सांगितलं जात आहे। त्यांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात राडारोडा पडलेला आहे। या घटनेला जवळपास 70 तास उलटलेले आहेत आणि एनडीआरएफच्या टीम्स असतील किंवा पालिका प्रशासन असेल यांच्याकडून त्या ठिकाणी हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे। जवळपास 12 ते 15 पॉकलॅनच्या मशिनीच्या सहाय्याने जो कचऱ्याचा ढिगारा त्या इमारतीवर येऊन पडलेला आहे तो देखील हटवला गेलेला आहे। 3 मजली बिल्डिंग होती, त्या 3 मजली बिल्डिंग मधील 2 फ्लोअरचा स्लॅब जो आहे तो फोडलेला आहे आणि आता त्यांच्यापर्यंत ज्या ठिकाणी हे सगळे 8 जण अडकलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा सगळा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न आता यशस्वी होताना दिसतोय। 3 लोक या सगळ्या रेस्क्यू टीमला आढळलेले आहेत। आता त्या लोकांना तिथून व्यवस्थितपणे बाहेर काढण्याचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यानंतर पुढे आणखी उरलेले जे 5 लोक आहेत त्यांचं देखील शोध कार्य राबवलं जाणार आहे। हे जे 3 लोक आढळलेले आहेत त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कुठलीही माहिती दिली गेलेली नाहीये। मात्र रेस्क्यू टीमला 8 पैकी 3 लोकांपर्यंत पोहोचण्यास आणि त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आता यश आलेलं आहे। अगदी पुढच्या काही वेळात त्यांना बाहेर देखील काढलं जाईल आणि त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे त्याबद्दल अधिकची माहिती समजेल। कारण की मोठ्या प्रमाणात जो कचऱ्याचा ढिगारा आहे तो त्या इमारतीवर ढासळला आणि त्याच्यानंतर त्यांच्या आता हे जे अडकलेले लोक आहेत त्यांच्या अवतीभोवती त्यांच्या अंगावर देखील कचरा असल्याचं समजते। त्यामुळे व्यवस्थितरित्या हे सगळं जे काम आहे ते करावं लागतंय। एनडीआरएफची टीम खरं तर 24 तास हा सगळा प्रयत्न सुरू आहे। कंटेनरमध्ये पोकलॅनमधून डंपरमध्ये कचरा भरला जातोय, तो नेऊन दुसऱ्या ठिकाणी टाकला जातो आणि ती जागा जी आहे ती सगळी रिकामी करून त्या अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे आणि या प्रयत्नांना कुठेतरी आता एनडीआरएफला यश आल्याचं पाहायला मिळतंय। त्या तळगृहामध्ये हे सगळे लोक अडकलेले आहेत, त्या तळगृहाचा स्लॅब देखील आता फोडण्याचं काम सुरू केलेलं आहे। ते लोक दिसल्यानंतर हे सगळं काम सुरू झालेलं आहे। पुढच्या अर्ध्या ते 1 तासात हे जे दिसलेले 3 लोक आहेत त्यांना बाहेर काढलं जाईल आणि त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबतची अधिक माहिती दिली जाईल। कारण की सध्या हे जे अडकलेले लोक आहेत त्यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत, त्यांच्याकडून चिंता व्यक्त केली जाते। काही नातेवाईक आक्रमक देखील होताना दिसतात। त्यामुळे सगळं एनडीआरएफचं जे काम चालू आहे ते त्याच्याबाबत सगळी गुप्तता पाळली जाते आणि जे अडकलेले लोक आहेत त्यांना कशा पद्धतीने लवकरात लवकर बाहेर काढता येईल यासाठी सध्या एनडीआरएफचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय आणि जे नातेवाईक आहेत त्यांना देखील शांत राहण्याचं आवाहन केलं जात आहे। खरं तर अनेक नातेवाईक जे आहेत ते या जे केंद्र आहे कचऱ्याचं याच्या गेटच्या बाहेरच थांबवलेलं आहे, त्यांना आत सोडलं जात नाहीये आणि या जे अडकलेले लोक आहेत त्यांचे राज्यभरातून जे पाहुणे आहेत ते देखील आता या दिशेने यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणी आणि हे सगळेजण टाहो फोडतायत, कधी जे आमचे नातेवाईक आहेत त्यांना बाहेर काढले जाणार असा त्यांचा सवाल आहे आणि सध्या 3 जण दिसले। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अजिंक्य।